वर्ष 2-2 वर्ष अभ्यास करून जी मुलं परीक्षेला बसली ती परीक्षाच रद्द केली. त्यामुळे निराश झालेले जवळजवळ 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. तरी ते धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा घ्यावा अशी शिक्षक संघटनेची विद्यार्थी संघटनेची मागणी असताना त्याला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक हे दिल्लीला त्या ठिकाणी उपोषणाला बसले आणि त्या उपोषणामधून काहीतरी आता निर्णय होईल. यापूर्वीचं सरकार कोणतं असो, अगदी मनमोहन सिंगाचं सरकार होतं, आदरणीय अण्णा हजारे त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते. त्यांनाही कोणी असं अटक वगैरे केलं नव्हतं. त्यांनी दवाखान्यात जरी नेलं तरी ते अटक केल्यासारखंच आहे. कारण त्यांना असं वाटलं की ते नसले म्हणजे हे काय आंदोलन होणार नाही. परंतु या देशामध्ये एक प्रकारची शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराचा परिणाम विद्यार्थ्यांच्या एकूण ज्या काही अपेक्षा होत्या त्या सगळ्या धुळीला मिळाल्या. आणि हाच एक प्रश्न आहे, या देशामध्ये सुद्धा इतका भ्रष्टाचार आहे की जी काही घोषणा होती मोदी साहेबांची, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, आज काय चालले? कुठेही जा, कुठल्याही ऑफिसमध्ये गेलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी 2 पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. ही काही परिस्थिती आता मी तर गेले 40-45 वर्ष राजकारणात आहे, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सुद्धा त्यांची सुद्धा जी मोठ्या प्रमाणात पिळवणूक होती त्याचा खऱ्या अर्थाने आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो. वांगचुकनी जे काही या विद्यार्थ्याच्या प्रश्नाकरता उपोषण सुरू केलं होतं, त्यांना ज्या पद्धतीने सकाळी पहाटे त्या ठिकाणी पोलीस आले आणि ते आले तर कशात आले? साध्या ड्रेसमध्ये आले. ते म्हणे आम्ही डॉक्टर आहेत आणि त्या ठिकाणी पडदा लावला आणि त्यांना उचललं आणि दवाखान्यामध्ये नेलं. हाच प्रकार इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा होत नव्हता. महात्मा गांधी असतील की त्यावेळेचे जे स्वातंत्र्यासाठी लढणारे नेते मंडळी असतील, त्यांनाही कधी अशा पद्धतीने त्रास दिला नाही, आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचे काही प्रश्न असतील ते समजून घेण्याचा प्रयत्न त्यावेळेला या देशामध्ये होत होता. परंतु आता ही लोकशाही तर राहिलीच नाही. लोकशाही तर आता तळागाळालाच गेलेली. परंतु ही या आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेला ते आता पाहायला अनुभवत आहे. आणि म्हणून आज दिल्लीमध्ये आंदोलन होते, सभागृहामध्ये त्या ठिकाणी ते सभागृह चाललेलं नाही, त्याच्यानंतर लाठीमार झालेला आहे. आणि हे का झालं? लोकांच्या मनामध्ये चीड का आली? ज्या विद्यार्थ्यांनी ज्या पालकांच्या अपेक्षा असतात त्या पालकांचा भ्रमनिरास झाला. विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निराश झाले आणि एकूण देशातलं वातावरण बिघडलेले अनेक प्रश्न आहेत. आणि म्हणून त्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेब यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो काही आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन जो काही निषेध केलेला आहे भाजप सरकारचा, तर तो निश्चितपणे जनतेच्या मनामध्ये चीड आणि जागृती झाली हे आता आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो आणि आमचं आंदोलन केलं आणि या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आमचं निवेदन दिलेलं आहे.